सो मच इंद्रायणी ताई. काय शिकताय तुम्ही? दाखवा बरं मला. वाक्प्रचार. वाक्प्रचार. बर बघू. हे बघा, आता निवडणुकीचा काळ आहे आणि आता जर आपण विचारपूर्वक निर्णय घेतला नाही तर फक्त गावाचंच नाही तर आपल्या सगळ्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे आता सर्वानुमते या मोहितरावाच्या भ्रष्ट कारभाराला या गावात थारा मिळू द्यायचा नाही हे ठरवावं लागेल. बरोबर आहे माले मास्तर. आपल्या गावाला आता नवीन नेतृत्व पाहिजे. होय. जो आपल्या गावाचा विचार करेल आणि जो आपले प्रश्न समजून घेईल. अरे पण हे फक्त बोलताय तुम्ही सगळे. मोहितरावच्या विरुद्ध लढणार कोण याचा काही विचार केलाय का? पर्याय कोण आहे? कारण सत्तेची मजबूत पकड असणाऱ्या उमेदवाराला जर आपल्याला हरवायचं असेल तर आपला उमेदवार सुद्धा त्याच ताकदीचा आणि स्वच्छ चारित्र्याचा पाहिजे. नाव आहे का कोणाच्या डोक्यात कोणाचं? आहे ना, चांगला हाडाचा कार्यकर्ता आहे, राजकारणाचा चांगला अनुभव आहे आणि महत्वाचं म्हणजे नीतिमान आहे. मास्तर म्हणजे आपल्या पप्प्याचं नाव सुचवायचंय का तुम्हाला? अगदी बरोबर ओळखलत. असं जर असं तर या नावाला माझं पुरेपूर अनुमोदन आहे. हा? एकदम परफेक्ट नाव आहे. आम्हाला तर मान्य आहे बा. अहो व्यंकू महाराज, तिकडं हायवेला अधोक्षज महाराजांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? अधोक्षज. अदू. अदू तू किती लागलंय तुला? जास्त काही झालं नाही ना? हे कसं काय झालं? तू कुठे गेला? किती लागलंय तुला अदू? अधोक्षजारी खूप लागलंय तुला. काका मला काही नाही झालंय, फक्त खर्चटलंय थोडं. माझी काळजी नका करू. त्या काकांना माझ्यापेक्षा जास्त लागलंय. यांना वाचवायला गेले ते अधोक्षज महाराज. अधोक्षज नक्की काय प्रकार आहे? अहो तो मोहितरावचा कार्यकर्ता नाही का, संत्या आडगजे, त्याचे हे काका सत्तोबा आडगजे. अहो त्या संत्याने त्याच्या काकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. काय बोलता? हो. बऱ्या बोलाने जमीन लिहून दे, नाही तर तुला जिवंत सोडणार नाही. जीव गेला तरी बेहतर, पण मी तो माझी जमीन देणार नाही. मग जीवच घेतो तुझा. मोहितरावांचा माणूस आहे मी, मला कोण अडवणार आहे? या गावात मोहितरावाला अडवा जायची कोणाचीच हिंमत नाही. घाल रे गाडीच्या अंगावर.
शकत नाही. मोहित रावाचा माणूस आहे मी. काकासोबत तुला पण गाडीन. अधोक्षज, अरे ही हिरोगिरी करण्याच्या नादात जीव गेला असता बाबा तुझा. आज हे नसते तर मी मेलो असतो. बघितलं या मोहितरावचे गुंड किती माजलेत ते. हो ना, त्या लाखदेव मामाची जमीन त्या संत्यानं अशीच बळकवली. अहो हॉटेलात बळजबरी घुसतात, पैसे देत नाहीत आणि हप्ता जमा करतात. नाही नाही, पापाची पायली भरली आता. या मोहितरावाच्या गुंडांना आळा घातलाच पाहिजे. होय, आणि आज जे सिद्ध झालं, अधोक्षज महाराज दिग्रसकरच याला आळा घालू शकतात. आणि म्हणूनच सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी मी अधोक्षज महाराजांचं नाव प्रस्तावित करतो. अरे मी कस अरे बरोबरच बोलतोय मी. ओळख पाळख नसलेल्या या सत्तू काकासाठी तू आपला जीव धोक्यात घातलास, तर मंडळी आपल्या ओळख असलेल्या माणसांसाठी, आपल्या गावासाठी हवा तू काय काय करू शकतो. बरोबर बोलले पप्पू शेठ तुम्ही. अरे पण सर्वानुमते तुझं नाव नक्की झालंय ना. ते होऊ दे, पण मला असं या घडीला वाटतं की माझ्यापेक्षा अजूनच ही निवडणूक लढावी. अहो मग काय, अहो त्या मोहितरावाच्या माणसांनी त्या आपले शंकर नाना आहेत ना, त्यांनी फक्त 5,000 रुपये दिले नाहीत म्हणून त्यांना घराच्या बाहेर काढलं. अहो त्यांची सगळी बायका पूर्ण रस्त्यावर आली ना. अशा माणसाला कसं निवडून देऊ शकतो आपण? बरोबर आहे. आतापर्यंत ना या मोहितरावाच्या माणसाने आणि मोहितरावानं सत्तेचा गैरवापर करत आले आणि गावाला फक्त लुटायचा प्रयत्न केला. जोपर्यंत त्याच्या हातात सत्ता आहे ना, तोपर्यंत तो गावचा छळ करणं थांबवणार नाही. त्यामुळे आता हीच वेळ आहे खोट्याची सत्ता पलटवायची आणि खऱ्याची सत्ता आणायची. मोहितरावाच्या शक्तीच्या विरोधात लढायला एक शक्तीच पाहिजे, आणि ती आज मला अधोक्षज महाराजांच्या रूपात दिसते. म्हणून अधोक्षज महाराजांनीच ही निवडणूक लढवली पाहिजे. आणि जे योग्य आहे ते झालंच पाहिजे, म्हणून मी माझी उमेदवारी मागली. पप्या, बाळा खरंच खूप मोठं मन आहे तुझं, आणि म्हणूनच तू स्वतःचं नाव बाजूला काढून अधोक्षजचं नाव सरपंच पदासाठी पुढं करतोयस. अभिमान वाटतो तुझा. व्यंकू महाराज तुम्हीच शिकवलंय ना, जे योग्य आहे ते झालंच पाहिजे. तर आता सर्वानुमते सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अधोक्षज महाराजांचं नाव ठरलं. करणार अन्यायावर प्रहार, बनणार जनतेचा आधार. अधोक्षज महाराज दिग्रसकर यांना बहुमतानं विजयी करा. अरे पप्या, निवडणुकीला अजून वेळ आहे रे. अगं वेळ जरी असला तरी तयारी आतापासून सुरू झाली पाहिजे. काय मंडळी? अधोक्षज महाराज आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अधोक्षज महाराज आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. याला म्हणतात समोरच्याला आडवा करून त्याची माती करणे. सापडले. 1 2 3 4 5 6. शिडी मिळाली.
सासूबाई आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतंय. मेवणे साहेब निवडणुकीला उभे राहणार म्हणजे चित पण आपली आणि पट पण आपलीच. हा? घ्या पुन्हा सा. वा 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 सासूबाई सापडले. 1 2 3 4 5 6 पुन्हा शिडी मिळाली. सासूबाई घरावर सत्ता, मंदिरावर सत्ता. याचा अर्थ असा सासूबाई की विठूच्या वाडीवर पण सत्ता होऊ शकते की. औषध ते काय होणारच होणार. मिळणार सासूबाई मिळणार म्हणताय तुम्ही म्हणजे नक्की तुम्ही काहीतरी करणार. काय 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 करणार सांगा ना आम्हाला पण. ते आता नाही सांगणार. ते मी जमिनीवरती उतरून करून दाखवणार. खूप दुखतंय. कसला विचार करतोस? काय नाही. मी योग्य उमेदवार आहे का? सगळ्यांचा निर्णय बरोबर आहे का? मी ही निवडणूक जिंकू शकेल का? याचाच विचार करतोयस ना? इंदू मला खूप टेन्शन आलंय ग. हे शक्य होईल का मग माझ्याच्याने? म्हणजे मी कसं आदू, आदू, जेव्हा मी पहिल्यांदा कीर्तन करत होते ना, तेव्हा मला पण तुझ्यासारखीच भीती वाटली होती. कारण माझ्यासोबत कोणीच नव्हतं तेव्हा. पण आता तुझ्यासोबत मी आहे. व्यंकू महाराज आहेत, अख्खं गाव आहे. मग कसली भीती आहे तुला?